लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते रम्यापासून. तर मग आता इथे रम्या लिफ्टमध्ये अडकलेली असते. तर मग आता ती खूप प्रयत्न करते बाहेर निघायचा. घामाच्या धारा लागल्या तिथे. पण ही लिफ्ट मात्र काय खाली उतरत नाहीये. असं म्हणून आता रम्या लाथा वगैरे मारते लिफ्टला. आणि त्याच्यातच तिच्या पायाला जोरात लागतं. मग ती म्हणते, "आई गं, इथे ना पाणी नाही, वारा नाही, ना नेटवर्क नाही. कसली अडकली आहे मी इथे. काय करू मी? आहे का कोणी? आहे का कोणी?" असं म्हणून ओरडते आता रम्या. पार्थ वाट बघत असेल ना माझी? मी गाडीपाशी नाही आहे म्हटल्यावर इकडे-तिकडे शोधत असेल ना तो? मला आता जावंच लागेल असं म्हणते आणि जोरजोरात आता लिफ्टचा दरवाजा आपटत असते रम्या. "कुणी आहे का? कुणी आहे का?" असं म्हणत असते ती. "काव्या खिचडी घेऊन ऑफिसमध्ये तर नाही आली असेल ना?" असं म्हणते आता रम्या. तर मग आता रम्याला स्वप्नासारखं पडतं. म्हणजे ती आता इमॅजिन करते की काय होत असेल त्यांच्यामध्ये, म्हणजे पार्थ आणि काव्यामध्ये. तर आता इथे रम्याला असं वाटतं की आता पार्थला ही काव्या छान पद्धतीने खिचडी वगैरे भरवतीये, असं आता रम्याला वाटायला लागतं. तर आता रोमॅन्स तिला वाटतो त्यांच्यामध्ये होत असेल म्हणून. म्हणजे पार्थला ती खडवत असेल काव्या आणि काव्याला पण पार्थ खडवत असेल. तर आता रोमॅन्टिक क्षण चालू असतील पार्थ आणि काव्यामध्ये, असं वाटायला लागतं आता रम्याला. तर आता काव्या खडवत असताना खिचडी मध्येच मिरची येते आता पार्थला आणि त्याला तहान लागते. असं पण सगळं आता रम्याला वाटायला लागतं. असं सगळे रोमॅन्टिक क्षण होत असतील काव्या आणि पार्थमध्ये म्हणून. आणि मग आता पाणी पाजल्यावर पाणी जे लागलेलं असतं ना पार्थच्या ओठांना, तेही आता काव्या आपल्या ओढणीने पुसत आहे. असं सगळं वाटायला लागतं आता रम्याला. तर मग आता रम्याला हेही वाटू लागतं की आता काव्याच्या बटा बाहेर आलेत आणि आता पार्थ त्यांना कुरवळतोय असं वगैरे आता रम्याला वाटायला लागतं. आणि खूप छान आता रोमॅन्टिक सीन सुद्धा दाखवला आहे पार्थ आणि काव्यामध्ये. तर आता पार्थ म्हणतो, "काव्या हा जगातला सगळ्यात बेस्ट लंच आहे." आणि आता रम्याला दाखवलं आणि मग ती म्हणते, "असं अजिबात व्हायला नको आहे." तर आता हे रम्याचा होणारा भ्रम असतो. तर मग आता रम्याला हे सगळं आठवण करून खूप घाम येतो आणि असं अजिबात व्हायला नको आहे असं म्हणते ती. "काव्या, इथे यायच्या आधी इथून मला लवकरच बाहेर पडावं लागेल," असं म्हणते आता रम्या. "अरे यार, कोणी आहे का? कोणी आहे का? माझा सगळा प्लॅन फसला इथे," असं म्हणते आता रम्या. "आय होप आईने तरी तिचं काम बरोबर रीड केलं असेल घरी," असं म्हणते आता रम्या. तर आता इथे वसुंधरा फोनवर बोलत असते आपल्या मैत्रिणींसोबत आणि म्हणत असते, "हो हो, नक्की भेटू आपण सगळे." "काय? रम्या? रम्या ना इंडिपेंडेंट मुलगी झाली आहे." "नाही ग, नाही. तिच्या लग्नाचं काय आम्ही इतक्यात बघत नाही आहोत." "का काय? खाली काय आहे ना, मुलींची आता ना फर्स्ट प्रायोरिटी करिअर असते. हे बघ, मी नंतर बोलू का तुझ्याशी? थोडी घाई आहे. चल बाय," असं म्हणते आता वसुंधरा त्या आणि आता कॉल ठेवते. अरे देवा! इतका उशीर झालाय? रम्याने दिलेलं काम पण करायचंय. कल्पना पण ना इतका वेळ काव्याची रूम अडवून बसली होती. आणि आता काव्या यायच्या आत तिच्या खोलीत जायलाच हवं आणि सगळी खोली पिंजून काढायलाच हवी. काही ना काहीतरी नक्की हाताला लागेल. आणि आता वसवत्या काव्याच्या खोलीकडे जातात. तर मग आता तरातरा वसवत्या आपल्या खोलीतून बाहेर येतात. मग बाहेर ही कल्पना फरशी पुसत असते. मग तिच्यावरच आता वसवत्यांचा पाय घसरतो आणि त्या पडतात. आणि मग त्यांना आता चालायलाही येत नाही आहे नीट. तर मग आता कल्पना म्हणते, "सॉरी सारूताई, सॉरी ताई." तर आता मानिनी म्हणते, "वसुताई, वसुताई, अहो फरशी पुसायसाठी पाणी टाकलं होतं. सांगायला विसरले. सॉरी, सॉरी," असं म्हणते आता कल्पना. "माफ करा, माफ करा." "अगं, आता माफी मागून काय उपयोग आहे? अक्कलशून्य मुलगी आहेस तू," असं म्हणते आता वसुहत्या. "काय झालं ताई?" असं म्हणते आता मानिनी तिथे येऊन. "काय झालं काय? ह्या बाईमुळे घसरून पडले मी." "तुम्ही पडलात?" असं म्हणते मानिनी. "हो, मी पडले," असं म्हणते आता वसुहत्या. "अगं, काय गं कल्पना?" असं म्हणते आता मानिनी. "अहो, काय नाही ताई. ते काय झालं ना, मी यांच्या खोलीबाहेर फरशी पुसत होते ना, तर मग साबणाचं पाणी टाकलं होतं. त्यावर घसरून त्या पडल्या." "म्हणजे पडल्या नाही, मी त्यांना वेळेत आवरलं, पकडलं मी त्यांना," असं म्हणते कल्पना. तर मग आता स्वतः म्हणते, "उपकार केले ना मला पकडलं ते," असं म्हणतात त्या. "आणि पडल्या नाहीत म्हणे. माझा पाय ओळखला त्याचा काय?" असं म्हणते आता वसवत्या. तर आता माळिनी म्हणते, "एक काम कर, खोलीत जा,
तो लेप घेऊन या, पटकन जा घेऊन यायचा असं म्हणते आता माळिनी. ताई तोपर्यंत आपण ना पाय जरा वरती करून ठेवूया असं म्हणते आता माळिनी. ती लेप घेऊन येते तोपर्यंत वरती ठेवूया असं म्हणते ती माळिनी आता वसवत्याला. वरती करा पाय आणि ठेवा. तर मग आता पाय वरती करून ठेवते माळिनी आता वसवत्यांचा उशांवरती. तर आता खूप वेदना होत असतात वसवत्याला. ऐक ऐक असं म्हणत असतात त्या. तर आता माळिनी म्हणते बघूया बघूया जरा. तर मग आता वसवत्यांना खूप दुखत असतं. त्या ओरडत असतात आणि खूप दुखते म्हणत असतात. आता माळिनी म्हणते आता कल्पना येते ना लेप घेऊन, तर मी लावते आणि पट्टीच लावते. तर मग आता वसवत्या म्हणतात वाटल्यास आपण डॉक्टरनाही बोलूया. तर मग आता माळिनी म्हणते हो तुम्ही पण पाय असाच ठेवा हा, जरा बरं वाटेल असं म्हणते माळिनी. तुम्ही एक काम करा, तुम्ही दिवसभर इथेच थांबा, जराही हलू नका असं म्हणते आता माळिनी. तर मग आता वसवत्यांना आठवतं की त्यांना काम करायचं होतं आणि काव्याच्या खोलीत जायचं होतं ते. तर मग आता त्यांचे डोळे मोठे होतात आणि म्हणतात अगं मला ते 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 असं म्हणतात त्या. ते बिन असं काय नाही, तुम्हाला काय हवंय ते तुम्ही मला सांगा असं म्हणते आता माळिनी. मी आणून देईन, कल्पना आहे घरात असं म्हणते माळिनी. आई तुम्हाला हराम करायला हवा, नाहीतर बरं कसं होईल, तुम्ही आडव्या पडता का जरा. तर आता वसवात्या म्हणतात नाही नाही ठीक आहे नको असं म्हणते आता माळिनी. किती वेळ लावतेय ही, अगं कल्पना असं म्हणून ओरडते आता माळिनी. मीच घेऊन येते, तुम्ही इथेच बसा हा, शांत बसा. तर मग आता वसवत्यांना जायलाच मिळत नाही. शांत बसा म्हणे. एक काम करायला जायचं आणि तेही नाही करू शकले. या गधडीमुळे घसरून पडले मी असं म्हणते आता वसवत्या. अय्यो यो यो किती दुखतंय हा पाय, काय करू ह्या पायाचं. इथे पडण्याच्या ऐवजी त्या काव्याच्या खोलीमध्ये जाऊन का नाही घसरून पडले असं म्हणते आता वसवत्या. चालता येत नाही म्हणून मला तिथे तरी बसवलं असतं असं म्हणते आता वसवत्या. आता कशी जाऊ मी काव्याच्या खोलीत, काय नाही नाही नाही, जायला तर हवंच जायला तर हवंच. तर खूप प्रयत्न करतात पण वसवत्यांना काय उठायला पण येत नाही. मग आता रम्या खाली येते आणि लिफ्ट ओपन होते. मॅडम तुम्ही ठीक आहात ना असं म्हणतात आता ते रिपेरी करणारी लोक. तुम्हाला 10 मिनिटं आत कोंडून ठेवते आणि मग हा प्रश्न विचारते असं म्हणते आता रम्या त्या लोकांना. आणि हाच प्रश्न विचारते तुम्हाला कसं वाटतंय म्हणून. मुळात लिफ्ट बंद पडलीच का, तुम्हाला मेंटेनन्स करता येत नाही. अहो मॅडम त्याचं. तर आता रम्या म्हणते शटअप, तुमची फालतूची कारणं ऐकायला वेळ नाहीत माझ्याकडे. तुमच्या या फालतू लिफ्टमुळे आधीच उशीर झालाय मला. जा तुमचं काम करा असं म्हणते आता रम्या. आणि ती लोक जातात आता तिथून. तर आता रम्या म्हणते किती मेसेजेस, आत्ता रेंज आली आहे. 5चा मेसेज, कॉल आहे वरतीच आहे. अरे यार इतकी मेहनत घेऊन त्याला कन्व्हिन्स केलं होतं लंचसाठी, आता ते पण नाही होणार असं म्हणून रम्या आता खूप नाराज होते. आणि मग तेवढ्यातच ती वळते आता जाण्यासाठी लिफ्टमध्ये. तर मग आता तिला दिसतं की लिफ्ट नको आता, परत बंद पडली तर असं म्हणते आता रम्या. नाही सगळे मजले चढून जावं लागलं तरी जाईन असं म्हणते रम्या, पण ह्या लिफ्टमध्ये पायही ठेवणार नाही. तर आता इथे पार्थला आणि काव्याला दाखवले. तर मग आता इथे काव्या पार्थकडे प्रेमाने बघत असते आणि चमचा काढते. तुमच्यासाठी खिचडी बनवून आणायची आयडिया माझीच होती बरं का असं म्हणते आता काव्या. आता तुम्हाला एक्झॅक्टली कशी खिचडी आवडते मला माहीत नव्हतं हा. मानिनी काकूंना विचारलं मी, त्यांच्याकडून शिकून घेतलं. त्या जसं जसं सांगत होत्या तशी तशी मी केली आहे खिचडी असं म्हणते काव्या. आणि अर्थ तिच्याकडे आश्चर्याने बघत असतो. तर मग आता काव्या प्लेटमध्ये काढून ठेवते ती खिचडी आणि म्हणते खा आणि सांगा कशी झाली आहे ते असं म्हणते काव्या. घ्या असं म्हणते ती. तर आता पार्थ मात्र दुसरीकडे नजर करतो आणि मग त्याला जुन्या आठवणी येतात. तर तेव्हा तो आता काव्याला म्हटलेला असतो वाड्या ना असं म्हटलेलं असतो ना पूर्वी. तर ते सगळं दाखवलंय. तर मग आता तेव्हा काव्या मात्र मी असं म्हणून नाटक केलेले असते. वाढायला काय जातंय हे घ्या असं म्हणून पूर्वीचे एक क्षण सगळे दाखवलेत म्हणजे सेम सीन. तर मग आता काव्या म्हणते पार्थ घ्या ना. तर मग तेवढ्यातच पिऊन येतो. सर पाणी असं म्हणतो तो. मॅडम तुम्ही कधी आलात, काय चहा कॉफी आणू का. नाही नाही नको काका मला काही नको थँक्यू असं म्हणते तर काव्या. तुम्ही जेवलात काका असं म्हणतो होता पार्थ. नाही सर आज उपास आहे असं म्हणतात पिऊन. उपासाचं काय आणलं नाही आहे. नाही सर असं म्हणतात ते पिऊन. काका असं समजा देवानी तुमच्या उपवासाची सोय केली आहे आणि ती खिचडी घेऊन आता घरी बनवलेली साबुदाण्याची खिचडी म्हणून आता तो पिऊनला देऊन टाकतो. अहो पण सर असं कसं असं म्हणतो तो पिऊन. पण घ्या हो असं म्हणतो आता पार्थ त्याला. आणि मग आता काव्या बघतच राहते पार्थकडे. संकोच करू नका तुम्ही, मी सांगतोय ना घ्या असं म्हणतो आता पार्थ पिऊनला. तर तो पिऊनही घेत नसतो पण तरीही बळजबरी करतो होता पार्थ त्यांना. अहो पण तुमचा डबा आणि साबुदाण्याची खिचडी आणली म्हटल्यावर तुमचाही उपवासच असेल ना असं म्हणतो होता तो पिऊन.
नाही, माझा उपवास नाही आहे. त्यामुळे मी काहीही खाऊ शकतो असं म्हणतो आता पार्थ. तसंही मी आता रम्या मॅडम बरोबर बाहेर लंच करायला जाणार होतं. तुम्हाला माझी काळजी आहे आणि देवाला तुमची असं म्हणतो आता पार्थ. काव्या मॅडमनी खूप छान कष्टाने आईकडून शिकडून ही खिचडी बनवली आहे. ही खिचडी खा आणि काव्या मॅडमना सांगा कशी झाली आहे ती असं म्हणतो आता पार्थ. घ्या असं म्हणतो आता पार्थ. आणि मग आता पिऊन ती खिचडी घेऊन बाहेर जातो. तर आता इथे आनंद दिवस दाखवलाय. तर मग आता महाजनी सर म्हणतात, नंदिनीला खूप छान व्यवस्था केली तुम्ही. तुमचा आनंद निवास, तुमचा स्टाफ, सगळं 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 काही कमाल होतं. आणि शेवटी तर या पाणीपुरीवाल्याने तर धमालच आणली असं म्हणतात महाजनी जीवाकडे बघून. हो, खरंच कमालच झाली. एवढा टिपटॉप प्रेमाने पाणीपुरी खायला घालणारा पाणीपुरीवाला पहिल्यांदाच पाहिला असं म्हणते महाजनीची बायको. थँक असं म्हणतो जीवा. तर आता नंदिनी म्हणते, अहो हे पाणीपुरीवाला नाही माझे मिस्टर आहेत असं म्हणते आता आनंदिनी. मिस्टर? तुमचे मिस्टर आहेत ते असं म्हणते आता महाजनीची बायको. तर नंदिनी म्हणते, जन्मेचे देशमुख. सॉरी सॉरी मिस्टर देशमुख, आम्ही जरा तुम्हाला जास्तच ग्रांटेड घेतलं. सो सॉरी असं म्हणते आता महाजनीची बायको. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी हां. नाही सर, इट्स ओके. मी माझी ओळखच करून नाही दिली त्यामुळे तुमची तुमचा गैरसमज होणं हे साहजिकच आहे. आणि आनंद निवाससाठी माझ्या बायकोसाठी काही पण असं म्हणतो आता जीवा. वा वा, संसारात अशी साथ असेल तर तुझं पाऊल कधीच नाही अडणार नंदिनी. आणि आम्हाला तर 100% खात्री आहे की आनंद निवासचे पुढचे सगळे प्रोजेक्ट्स छान आणि उत्कर्षच होतील असं म्हणतात आता महाजन पण. कारण तुमच्याकडे तुमच्या इतकीच छान माणसं आहेत असं म्हणतात आता महाजनी सर. तुझ्यामुळे इन्स्पायर झालेली जेन्युइन माणसं असं म्हणते आता महाजनीची बायको पण. अहो चेक देत आहे ना असं म्हणते आता महाजनीची बायको. चेक द्यायचा आहे ना, हे घ्या असं म्हणून आता महाजनी त्याच्यावर चेकवर साईन करून आता नंदिनीला देतो. हे घ्या आनंद निवासला आमच्याकडून एक छोटीशी भेट असं म्हणून चेक देतो आता महाजनी नंदिनीला. तर सगळे टाळ्या वाजवतात. सर आम्ही सगळेच कायम तुमचे आभारी राहू असं म्हणते आता नंदिनी. आभार काय मानताय, यापुढे छान काम करत राहा. चला बरा येतो आम्ही, पण पुढच्या वेळी आला तर इथे नक्की या असं म्हणते आता नंदिनी. तुमचा पाहुणचार करायला खूप आवडेल आम्हाला. हो हो नक्की येऊ, पण एका अटीवर बरं का. तुमची अट ओळखली आहे मी. पुढच्या वेळी माझ्या स्वतःची पाणीपुरी हवी आहे पुढच्या वेळेला असं म्हणतो आता जीवा. बिंगो असं म्हणतात आता महाजनीची बायको. चला निघूया. हो असं म्हणतात महाजनी. तर थँक्यू असं म्हणतो तो आणि मग निघतो. तर आता नंदिनी चेक देते आणि म्हणते जपून ठेवा. तर आता दुसरी बाई म्हणते, पोट भरलं पण मन नाही भरलं असं म्हणते जीवाला. आजचा पाणीपुरीचा बेत एकदम मस्त झाला होता असं म्हणतात ते सगळे. तर मग आता जीवा म्हणतो, घ्या 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 ना, तुमच्यासाठीच आहे असं म्हणतो आता जीवा त्या सगळ्या स्टाफना आनंद निवासच्या. तर आता जीवा म्हणतो, नंदिनी हा सगळा घाट मी तुझ्यासाठी घातला, फक्त तुझ्यासाठी. कारण आज मला तुझ्या चेहऱ्यावर आनंद बघायचा होता. तर आता जीवा हे म्हणताच नंदिनीचे डोळे खुलतात आणि मला तुझी स्माईल म्हणून माझ्याकडून आज तुला स्पेशल पाणीपुरी असं म्हणतो आता जीवा आणि पाणीपुरी बनवायला घेतो. तर मग आता नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केलं त्याबद्दल थँक्यू. पाहुण्यांबरोबर पण छान बोललात तुम्ही, छान इम्प्रेशन पाडलात. खरंच मनापासून थँक्यू. मला कळलं नाही हे सगळं तुम्ही कशासाठी केलं. माझ्यासाठी काय करावं असं आपलं नाद सुद्धा राहिलेलं नाही आहे असं म्हणते आता नंदिनी. आणि पाणीपुरीचं म्हणाल तर कधी कधी खूप आवडणाऱ्या गोष्टीसुद्धा हसत हसत सोडाव्या लागतात. सोडली मी पाणीपुरी असं म्हणते आता नंदिनी. तर हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो आता जीवाला. तर मग आता जीवाने हातात पाणीपुरी घेतलेली असते ना, ती क्रश करून टाकतो तो आता ऐकूनच हे. आणि नंदिनी पण तिथून निघून जाते. तर आता इथे पार्थ आणि काव्याला दाखवलंय. तर मग आता पार्थ म्हणतो, काव्या काव्या मी काय म्हणतोय, काव्या प्लीज ऐका, काय सांगा असं म्हणते आता काव्या. तुम्ही आता माझ्यासोबत जे काही वागलाय त्याचं वाईट वाटतंय का तुम्हाला असं म्हणते आता काव्या. सांगा ना. नाही तसं असेल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. तुमचं माझ्याशी हे वागणं डिझर्व करते मी असं रडून म्हणते आता काव्या पार्थला. मीच मूर्ख आहे हो, मीच मूर्ख आहे. मी तुमच्यासाठी एवढी खिचडी केली, मानिनी काकूंकडून एवढं शिकवून मनापासून ही खिचडी केली, तरी आत्याबाई मला म्हणत होत्या, तू कशाला काय करतेयस काव्या, तुला अभ्यास नाही आहे का, तुझी कामं नाही आहेत का, तरीही मी खिचडी केली असं म्हणते काव्या. मूर्ख आहे हो काव्या, मूर्ख आहे. पार्थ वरवर मी फटकळ वाटते, छिडखोर वाटते माहिती आहे मला, पण काव्या आतून कशी आहे हे तुम्ही नाही ओळखू शकला अजून असं म्हणते आता काव्या पार्थला. पार्थ तुमच्यासाठी मी खिचडी करून घेऊन आले होते आणि तुम्ही एम्प्लॉईना दिली
असं म्हणते आता काव्या. जराशी शेअर केली असती ना. मी तुमच्यासाठी वाढलेलं ताट तुम्ही तुम्ही अख्खं ताट त्यांना दिलं. पार्थ तुम्ही त्यांना तुमचं ताट नाही दिलं. माझी मेहनत दिलीत असं म्हणते आता काव्या. आणि ती मेहनत मी तुमच्यासाठी केली होती. मुळात प्रश्न खिचडीचा नाहीच आहे. त्यांचा उपवास होता, त्यांना तुम्ही खिचडी दिलीत फाईन. पण आज तुम्ही एकही शब्द न बोलता मला माझी जागा दाखवली पार्थ असं म्हणते आता काव्या. मी तेवढी खिचडी करून आणली आणि तुम्ही का केली तुम्ही माझ्यासाठी खिचडी असं म्हणतो होता पार्थ. सांगा ना का केलीत खिचडी? तेही माझ्यासाठी केली. हो केली मी खिचडी, तेही तुमच्यासाठी. काय प्रॉब्लेम आहे बरं? आणि तुम्हाला नको होती खिचडी तर आधी सांगायचं ना स्पष्टपणे असं म्हणते काव्या. प्रत्येक वेळी स्पष्टपणे सांगितलंच पाहिजे असं नाही. काही वेळा स्पष्टपणे दाखवूनही दिलं पाहिजेत असं म्हणतो आता पार्थ. जे आपल्या मनात आहे जसं तुम्ही आजपर्यंत दाखवत आलात आणि मी बघून न बघितल्यासारखं केलंय असं म्हणतो आता पार्थ काव्याला. तेवढ्यातच आता पार्थला कॉल येतो रम्याचा. तर आता पार्थ मात्र तो कॉल कट करतो. मला अजूनही माझ्या प्रश्नांचं उत्तर मिळालेलं नाही आहे. का केलेत तुम्ही खिचडी असं म्हणतो आता पार्थ. तुमचा उपवास नाही आहे म्हणतो आता असं पार्थ. आज उपवास नाही आहे आणि त्या दिवशी तुम्ही खिचडी घेऊन आला होतात ना, त्या दिवशी उपवास नव्हता. तर आता काव्याला शॉक बसतो. का केलीत खिचडी तुम्ही? पार्थ तुम्हाला आवडते खिचडी असं म्हणते आता काव्या. मला बऱ्याच गोष्टी आवडतात हो असं म्हणतो आता पार्थ. त्या तुम्ही करता असं म्हणतो पार्थ. लग्न झाल्यानंतर मला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही कराव्यात असं मला वाटत होता, त्या तुम्ही केल्यात का असं म्हणतो आता पार्थ. तुमच्यासाठी ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी करत होतो त्यावर तुम्ही छान रिॲक्ट व्हावं असं मला वाटत होतं. तुम्ही ते केलं? मला जेव्हा हवं होतं तेव्हा तुम्ही माझी आवड जपली नाही ना. मुळात मला आता हा प्रश्न पडलाय की तुम्ही माझ्यासाठी एवढे एफर्ट्स का घेताय? माझी आवड का जपताय? कशासाठी असं म्हणतो आता पार्थ काव्याला. तर आता काव्या दुःखी होते एकदम आणि म्हणते गिल्टमुळे करत होते मी सगळं. म्हणजे हे सगळं तुम्ही आउट ऑफ गिल्ट करत होता असं म्हणतो पार्थ. तेवढ्यातच पार्थला परत कॉल येतो. रम्या मी तुला 2 मिनिटात कॉल बॅक करतो असं म्हणतो आता पार्थ. सांग मला आज कळलं नाही आहे. तर आता पार्थ बोलत असतो ना हे सगळं आता रम्याला ऐकायला येत असतं. तो फोन ठेवतच नाही तसाच येतो. तर त्यामुळे आता रम्याचा कॉल चालूच असतो. आणि आता जे काही ह्याच्या पुढे काव्या आणि पार्थ बोलणार आहेत ना सगळं आता रम्याला ऐकू जाणार आहे. तुम्ही हे सगळं आउट ऑफ गिल्ट करताय असं म्हणतो आता पार्थ. नाही तुम्ही जर का हे काय आउट ऑफ गिल्ट करत असाल नाही सगळं तर प्लीज करू नका असं म्हणतो आता पार्थ. मुळात मी हर्ट झाल्यावर तुम्हाला गिल्ट यायचं काय कारण असं म्हणतो आता पार्थ. म्हणजे असं म्हणते आता काव्या. म्हणजे कोण लागतो मी तुमचा असं म्हणतो आता पार्थ. नवरा तुम्ही मानत नाही, मित्र तुम्ही होऊ देत नाही, मग कशासाठी हे सगळं असं म्हणतो आता पार्थ. तर आता काव्या एकदम रडते, जोरात रडायला लागते ती. किती सहज दुखावला तो तुम्ही. तुमची ही बाजू माहीत नव्हती मला असं म्हणते आता काव्या. काव्या अजून मला तुम्ही ओळखलंच कुठे असं म्हणतो आता पार्थ. दुखवण्याविषयी तुम्ही न बोललेलंच बरं नाही का असं म्हणतो आता पार्थ. तर आता हे सगळं रम्या मात्र ऐकतीये. तर आता काव्या म्हणते मला माहिती आहे, मला चांगलंच माहिती आहे मी तुम्हाला खूप दुखवलंय असं म्हणते काव्या. म्हणूनच आज आले ना तुमच्याशी बोलायला असं म्हणते काव्या. म्हणून करते हे सगळं. म्हणून ही खिचडी, म्हणून ते श्रीखंड सगळं करते ना मी असं म्हणते आता काव्या. तुमच्याशी थोडा वेळ बोलता यावं म्हणून केलंय मी असं म्हणते आता काव्या. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता रिकॅपमध्ये जीवा आणि नंदिनीला दाखवलंय. तर मग आता इथे नंदिनी बाहेर जाऊन थांबलेली असते. तर मग आता जीवा पाठीमागून येतो आणि म्हणतो तुझं प्रेम वेड मला उशिराच कळतं थोडं. तुझं प्रेम वेड मला उशिराच कळतं थोडं. सोडवूया का जरा आपल्या नात्याचं कोडं असं म्हणतो होता जीवा नंदिनीला. तर मग आता इथे काव्या आणि पार्थलाही दाखवलंय. तर आता काव्या म्हणते तुम्ही मला ह्या नात्याच्या पलीकडे भेटला असता तर खूप छान जुळलं असतं आपलं असं म्हणते आता काव्या. तर आता इथे नंदिनी जीवाला म्हणते तुम्ही आज रात्री माझ्याबरोबर डिनरला याल असं म्हणते नंदिनी जीवाला. तर मग आता इथे पार्थ म्हणतो काव्याला माझ्यासोबत आज रात्री लॉंग ड्राईव्हला याल. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.